नमस्कार सगळ्यांना. आज तुम्हाला मी दाखवणार आहे कोकणी वडे घरच्या घरी कसे बनवायचे. जास्त काही त्याच्यामध्ये यूज नाही केलं होतं मी. इथे मी गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं 2-2 वाटी. त्याच्यामध्ये कांदा टाकला होता मी किसून. तुम्ही किसून टाका, नाही तर मिक्सरला बारीक करून टाकला तरीही चालेल. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. पण कांदा टाकून शक्यतो चांगलं होतं. तर बघा इथे मी सगळं मिक्स करून घेतलं होतं. कांदा घेतला होता मी, किसून घेतला होता. मिक्सरला काही मी वाटून नाही घेतला होता, बघू शकता इथे. आणि तो कुठेतरी गट्टी राहतात म्हणून त्याचं असं बारीक बारीक हाताने असं बारीक करून मिश्रण करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर मी तेल टाकलं होते, पण मी गरम करूनच टाकलं होतं. 1-2 वाटी तुम्ही तेल टाका तुमच्या पिठाच्या सोयीनुसार. आणि मस्तपैकी असं गरम तेलामध्येच तुम्ही असं त्याला खालीवर करून घ्या. आणि त्याच्यानंतर पाणी पण टाकायचं आहे, पण पाणी पण आपण गरम करूनच टाकायचं आहे. जसं आपल्या पिठाला पाणी लागेल तसं आपण पिठामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि गरम गरम पाणी टाकूनच मिक्स करायचं आहे. पाणी ओतून या थंड करून ठेवायचं असं काहीच नाही. गरम गरमच पाणी टाकायचं आणि गरम गरमच पीठ मळायचं. कारण तसं केल्याने छान पीठ मळतं, मग भुसभुशीत होतं आणि वडे पण मस्तपैकी फुगून जातात. बघू शकता इथे मी असं सगळं मिक्स करून ठेवलं होतं. आणि अशी त्याला मी भोकं पाडून ठेवली होती. आणि त्या भोकामध्ये आपण तेल टाकून ठेवायचं आहे. कारण पीठ असं अर्धा तास मोरायला ठेवायलाच असतं. अर्धा तास मोरायला ठेवल्यानंतर मी ते वडे थापायला घेतले होते. बघा, मी अजिबात त्याला तेल किंवा पाणी लावत नव्हती. काही लोकं पाणी किंवा तेल लावतात. काहीही गरज नाही लागत. जेव्हा आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मोरायला ठेवलात ना अर्धा तास, तर पाणी लावायची काहीच गरज नसते किंवा तेल लावायची काहीच गरज नसते. सहजच गोले करून आपण असे व्यवस्थित मळू शकतो, थापू शकतो. आणि मी असं मध्ये भोकच पाडलं होतं, कारण का असे केलं की वडे पण छान दिसतात आणि छान फुगतात. बघू शकता इथे कसे केले होते ते, आणि मस्तपैकी होतात. एक असे मी तुम्हाला तळून दाखवत होती. आणि करायला पण इझी जातात. त्याला काहीही पाणी किंवा तेल लावायची गरज नसते. नक्की करून बघा. त्याच्यामध्ये काहीही मी वाटप कुठचं टाकलं नव्हतं. काही ठिकाणी धने, चणा डाळ, तूर डाळ, मुगाची डाळ हे सगळं भाजून या मिक्सरला वाटून टाकतात. पण मी काहीच नाही वाटलं होतं. साध्या सिंपल पद्धतीमध्ये केलं होतं. आणि बघू शकता माझे वडे कसे झाले ते इथे. एकदम खुसखुशीत होतात, चवीला पण छान असतात. आणि असं करून बघा, छान होतात. तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे सगळे मसाले टाका. जास्त काही त्याच्यामध्ये यूज करायचं नाही. मऊ खुसखुशीत होतात. बघू शकता इथे आणि फुगून पण छानच येतात. बघा एक दिवस ट्राय करून.